हे जण पहिला काही बागा आणि कलिंगूडला जातात गोव्यामध्ये. आम्ही अंजुनामध्ये गेलतो बघा. त्याला गेल्या गाड्या रेंटवर घेतल्या ते की बाबा 500 रुपयाला मिळाले दिवसाला. तिथे गेल्यानंतर सनस्क्रीम आणि गॉगल फिक्सच आहे बघा घ्यायचं. भेटलं बघा आता आल्यावर कोल्हापूरचं शेवट रे म्हणाले. पण आपल्याला कोण पण भेटलं नाही लय म्हणजे लय भारी वाटतंय. 96 रुपये लिटर पेट्रोल आहे. 122 रुपये टाकी फुल झाली बघा एकदम. मी मागच्या गोव्यामध्ये जे काय फिरलो नाही ते यावेळी फिरणार आहे बघा. मी अनुराग, जय आणि अभि जायला चालू केलं बघा फोर्टला. पहिल्यांदा अगोडा फोर्टला जायचं होतं आणि इथं अगोडा फोर्टला गेल्यानंतर तिकीट किती रुपये सांगतो. फक्त आपल्याला 25 आणि फॉरेनरला 300 रुपये. ऊन लागले भयानक. आता जर तुम्ही यायचा विचार करत असाल तर लई ऊन आहे बघा, त्यामुळे जरा काळजी घेऊनच या. तर आता अजून आम्हाला फोर्ट बघायचं होतं. या अशा पण फोर्ट आहे बघा. सांगा कमेंट मध्ये चांगला आहे का नाही. तेचा मॅप आहे बघा या अशा पद्धतीनं. आतल्या साईडला असं फ्रेम पण लावल्यात ते पण भारी आहे बघा. आणि त्या महादेवाचं मंदिर पण आहे ते पण मला बघायचं आहे. तहान तर लई लागले त्यामुळे पहिल्यांदा पाणी पिऊन घेतलं. नंतर परत गाडी काढला आणि जायला चालू केलं. हॉटेलला मी जेवायला थांबलेला. काय जेवण असलं खतरनाक होतं. फक्त काय विषय झाला माहितीये काय, हॉटेलला जेवण चांगलं आहे फक्त कधी सर्व्हिस थोडं लेट आहे बघा एवढं. तर डायरेक्ट आम्ही संध्याकाळी कधी पबला पण जाणार होतो बघा. खरं सांगतो इथं 2 व्हीलरने फिरायची मजा आहे. पहिल्यांदा आम्ही ह्या पबला गेलो तिथे गर्दीच नव्हती, माणसंच नव्हती. त्यामुळे आम्ही दुसऱ्या पबला गेलो म्हणजे ते म्हणजे टिटोज लाईनला. आणि इथं काय तुम्हाला माहिती आहे पब किती ढीक पब आहे. जेवढं बक्षीला तेवढं कमीच आहे. ती इलिगल पब ते नव्हती त्यामध्ये स्कॅम होत होता. कारण आता कसं झालं आता लिगल आहे त्यामुळे आता काय अडचण येते. आता सगळे एक नंबर आहे. त्यानंतर आम्ही लास्ट ओलासला गेलो खरं तिथे एंट्री जास्त सांगितली म्हणून आम्ही तिथनं मग सोडलं. आणि कमीत कमी 1 तास बरं झालं नुसतं आम्ही पब सोडलं. शेवटी कुठला तर धरला आणि त्याचं निवांत बसलं बघा.